मनोज भाऊजी, तुम्ही एकदम सिक्सरच मारलात. नाही, आपली वल्लरी आज 24वी केस जिंकली, त्याचा आनंद आहेच आहे, पण त्याबद्दल तुम्ही जे गिफ्ट दिलेत ना, त्याचा तर आणखीनच जास्त आनंद असणार आहे. हो ना वल्लरी? आणि तुम्हा दोघांनाही कोणाचीच नजर नको लागायला. वल्लरी, खूप 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 कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. हे आजवर तुम्ही माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात. आज माझ्याकडे पण तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. मी तुम्हाला एक प्रॉमिस केलं होतं, ते आज पूर्ण झालंय. काय? ए सांगा ना लवकर, काय सस्पेन्स आहे राव. कसलं प्रॉमिस? इनफॅक्ट माझ्याकडे तुम्हा सगळ्यांसाठीच एक सरप्राईज आहे. ही तीच किल्ली आहे ज्या किल्लीने माझं नशीब लिहिलंय. कसली किल्ली आहे? गुप्त खजाना सापडल्यावर किल्ली सापडते तशी आहे का काही? सांग ना पटकन. काय श्वेताताई, ही आपल्या बुलबुल बागेतल्या घराची किल्ली आहे. रोशन आंटींचं घर आता आपलं झालंय. म्हणजे रोशन आंटींचं घर तू विकत घेतलंस? हो स्वामी. आता पुन्हा एकदा बुलबुल बागेमध्ये चिवचिवाट सुरू होणार आहे. परत तेच आनंदाचे दिवस आपल्या आयुष्यात येणार आहेत. आणि आता लवकरच आपल्या नवीन घरात, हक्काच्या घरात आपलं गृहप्रवेश होणार आहे. आलो आपण आपल्या स्वप्नातल्या घरात, बुलबुल बागेत. अहो, तुम्ही ते बॉक्स उघडून पाहिलत का? हे बॉक्स उघडून पाहता का? काय यात? बघा तरी. बापरे, अजून एक सरप्राईज.
या एका पार्टीमध्ये तू माझी 2 स्वप्न पूर्ण केलीस. एक, तुझं वकील होणं, आणि दुसरं, या शहरात आपलं स्वतःचं हक्काचं घर असणं. तू खरंच ग्रेट आहेस वल्लू. हे सगळं तुमच्याशिवाय शक्य झालं नसतं. तुम्ही मला खंबीरपणे साथ दिली. माझ्या मैत्रिणी कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या, म्हणून हे सगळं शक्य झालंय. म्हणून आपल्याला हे यश मिळालंय. थँक्यू. हे यश आपल्या सगळ्यांचं आहे. चला आता दार उघडा. हो. सुंदर. थँक्यू. अरे खूप सुंदर आहे घर. तुम्ही तुमच्या या ज्ञानाचा, तुमच्या या गोड गळ्याचा करिअर म्हणून काऊन वापर नाही करी राहिला? अगं श्वेता, अगं नोकरी शोधण्यापेक्षा तू क्लासेस का नाही सुरू करत? सुंदर बनवली आहे बाल्कनी. प्रेरणाताई, तिथे पाहिलं का देवघर? गोबाय माझे, किती सुंदर आहे गो देवघर. आणि मोठं आहे केवढं. ही माझ्या हक्काची जागा आहे ना मनोज भाऊजी? तुम्हाला माहितीये, इथेच उभं राहून मी कित्येक वेळा स्वयंपाक केलाय, कितीतरी टिफिन्स भरलेत. कधी कधी इथे मनमोकळेपणाने हसलीये, तर कधी कधी हमसून हमसून रडलीये. कारण हा माझ्या हक्काचा कोपरा होता. आणि हीच ती जागा. बरोबर मध्यभागी आपलं डायनिंग टेबल. हा ना माझा कम्फर्ट झोन होता. ऑफिसच्या मीटिंग्स पासून कामापर्यंत सगळं मी इथेच बसून करायचे. आय डोंट नो,
इट वॉज व्हेरी कम्फर्टिंग. इट वॉज माय स्पेस. आणि ब्लॅक कॉफी? येस, ब्लॅक कॉफी पण. आणि इथे मी गाण्याचे क्लासेस घेतले होते. नीट लक्ष द्या हा, मी काय गातेय ते ऐका. आणि इथेच मिठूचं पहिलं ऑडिशन शूट केलं होतं आपण, आठवतंय? हो हो. आजकाल मला सगळे विचारतात, मिथिला तुझा चेहरा इतका ग्लो का करतो? याचं सिक्रेट एकच आहे, आल्मंड ऑइल. वल्लरी, ही वास्तू विकत घेऊन तू फक्त घर घेतलं नाहीस ग, आपल्या सगळ्यांच्या आठवणी जपल्यास. इथे आल्यापासून ना आठवणी नुसत्या पिंगा घालतायत मनात. खरंय गो श्वेता. नाही म्हणजे घराचा चेहरा मोहरा बदललाय, पण तरी सुद्धा मिठू म्हणते तशा पॉझिटिव्ह वाईब्स आहेत नाही. तीच ओढ, तीच मैत्री आणि तेच प्रेम. वल्लरी, खरंच थँक्यू. तू फक्त हे घर विकत घेतलेलं नाहीयेस, हे घर म्हणजे आपल्या सगळ्या जणींना जोडणारा दुवा आहे गो. आपलं घर आहे ना हे. अगदी बरोबर बोललात तुम्ही प्रेरणाताई. हे आपलं हक्काचं घर आहे.